ठीक आहे. तर आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, तर आता व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन किंवा असेक्शुअल रिप्रोडक्शन झालेलं आहे. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये काय पाहणार आहोत, आपण फास्टली आता सगळी आपली रिव्हिजन बॅच असल्यामुळे तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेला आहे. बायोलॉजी कशाला म्हणायचं, बायोलॉजीमध्ये काय काय येतात, बायोलॉजीमध्ये बॉटनी झुलॉजी हे सगळं तुम्हाला माहित आहे. तुम्ही ऑलरेडी स्टडी केलेलं आहे, रिप्रोडक्शन स्टडी केलेलं आहे, ॲनिमलमधलं, प्लांट्समधलं सगळं केलेलं आहे. तुम्ही 11वी मध्ये सुद्धा स्टडी केलेला आहे. त्यामुळे 11वीचं बायोलॉजी सुद्धा विसरायचं नाही, तो बेस आहे आपल्या 12वीच्या बायोलॉजीचा. ओके. तर आपण पहिलं युनिट जो आहे रिप्रोडक्शन, त्याच्यामधलं मागच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं असेक्शुअल रिप्रोडक्शन. आजच्या लेक्चरमध्ये आपण काय पाहणार आहोत, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि सेक्शुअल रिप्रोडक्शनचं एक कॅरेक्टर एक लक्षात ठेवायचं, ते आपल्याला पाहायलाच मिळतं. ते म्हणजे काय, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एक कॅरेक्टर आपल्याला पाहायला मिळतं, त्याला म्हणायचं फर्टिलायझेशन. फर्टिलायझेशन म्हणजे काय होतं, तर सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय असतात, 2 कॉम्पॅटिबल गॅमेट्स असतात. 2 कॉम्पॅटिबल गॅमेट्स. बघा हे वर्ड्स लक्षात ठेवायचे, महत्वाचे आहेत. किंवा ऑर सेक्स सेल्स, 2 सेक्स सेल्स. आता 2 सेक्स सेल्स मध्ये आपण काय म्हणतो, एक प्लस एक मायनस, किंवा मेल किंवा फिमेल. ओके. ह्या 2 गोष्टी ठेवायच्या. 2 कॉम्पॅटिबल गॅमेट्स म्हणजे काय, 2 परस्पर विरोधाचे, म्हणजे मेल असेल तर फिमेल पाहिजे, मेल गॅमेट असेल तर त्याच्या अपोजिट फिमेल गॅमेट पाहिजे, तरच त्याच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार आहे. प्लस गॅमेट असेल तर मायनस गॅमेट पाहिजे. ओके. आता प्लस मायनस मी हे काय दिलेलं आहे प्रकार, बघा हा प्रकार मी का दिलेला आहे, काही ठिकाणी एकच ऑर्गॅनिझम आहे, तो काय करतो, स्वतःचे स्पर्म सेल आणि स्वतःचेच एक सेल, म्हणजे मीच आहे, माझ्यामध्येच एक सेल आहेत, माझ्यामध्ये स्पर्म सेल आहेत, ते मी काय करणार आहे, फ्यूज करणार आहे. पण त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल पार्ट नसतो. त्याच्यामध्ये आपण एका सेलला प्लसनं डिनोट करतो, एका सेलला मायनसनं डिनोट करतो. ओके. त्याच्यामध्ये मेल फिमेल नसतं, फक्त आपल्या कन्सिडरेशनसाठी आपण ते केलेलं असतं. ओके. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, याच्यामध्ये फर्टिलायझेशन होणार आहे आणि याच्यामध्ये काय होणार आहे, 2 कॉम्पॅटिबल गॅमेट्स असणार आहेत. ओके. किंवा त्याला आपण म्हणतो सेक्स सेल्स. ओके. आता ते प्लांट्स नुसार, ऑर्गॅनिझम्स नुसार डिफरंट होत जातात, आपल्याला त्याचं स्ट्रक्चर्स वेगळं पाहायला मिळतं. ओके. ह्याच्यामध्ये एक लक्षात ठेवायचं, फ्युजन ऑफ 2 कॉम्पॅटिबल गॅमेट्स. जर तुम्हाला जर विचारलं, क्वेश्चन आला सेक्शुअल रिप्रोडक्शन एक्सप्लेन इन ब्रीफ, ओके, आपला प्रॉब्लेम काय असतो, आपण जे मराठी माध्यमातून शिकलेले आहेत किंवा सेमी इंग्लिश मधून जरी शिकलेले आहेत ना, आपला प्रॉब्लेम कुठं फसतो माहिती आहे, आपला प्रॉब्लेम फसतो आपला प्रॉब्लेम्स असतात सेंटेन्स कसं बनवायचं इंग्लिशमध्ये, जे ग्रामॅटिकल बरोबर असलं पाहिजे, किंवा आपल्याला काय म्हणायचे ते एक्झॅक्ट एक्झामिनरला तरी कळलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम तो आहे. त्यासाठी एक सिंपल ट्रिक तुम्हाला सांगतो, काय करायचं, आधी तुम्हाला काय म्हणायचं ना, त्याच्यामध्ये थोडंसं मराठीमध्ये एक सेंटेन्स तयार करा. ओके. मला काय म्हणायचं, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय असतात, तर 2 परस्पर विरोधी सेल्स असतात, ते काय होतात, एकमेकांसोबत फ्यूज होतात आणि झायगोट फॉर्म करतात. मग मी हे इंग्लिशमध्ये कसं मांडेन, इथून प्रॉब्लेम आपला सुरू होतो. आपल्याला इंग्लिशमध्ये मांडायचा आहे. आपल्याला तर बुकमध्ये दिलेलं आहे 2 कॉम्पॅटिबल गॅमेट्स. ओके. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन देयर आर 2 कॉम्पॅटिबल गॅमेट्स which fuse to form zygote and later develop into the whole organism. हे पूर्ण सेंटेन्स तयार झालं. जर तुम्हाला पूर्ण करायचं असेल तर मग तुम्हाला ते फ्रेमिंग करता आलं पाहिजे, कोणता शब्द कुठं वापरायचा आहे, ग्रामॅटिकली कुठं असला पाहिजे. आपण डायरेक्ट म्हणतो 2 कॉम्पॅटिबल गॅमेट फ्यूज झालं, सेंटेन्स पूर्ण नाही झालं. 2 कॉम्पॅटिबल गॅमेट फ्यूज झाले, पण पुढे झायगोट फॉर्म होता आणि नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. अशा पद्धतीने तुम्हाला सेंटेन्स लिहावं लागतं. ओके. आता हे सेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल तुम्हाला स्टार्ट करताना पहिलं सुरुवातीला सेंटेन्स तुमचं काय असलं पाहिजे, इन सेक्शुअल रिप्रोडक्शन देयर इज ए 2 कॉम्पॅटिबल गॅमेट्स. इथं एवढं एक सेंटेन्स करा, सेंटेन्सला ब्रेकडाऊन करा, सेंटेन्स एका सेंटेन्सचे 2 सेंटेन्स बनवा, काही प्रॉब्लेम नाही. तुमचं थेरॉटिकल तुम्हाला आन्सर देता आला पाहिजे. गेल्या वर्षीचा जर तुम्ही हा जर बघितला, मी तुम्हाला पहिल्यांदा वेट टेस्ट सांगितलं होतं, 8 मार्कांचे क्वेश्चन याच्यावरती विचारलेले आहेत, विथ ऑप्शन, विदाउट ऑप्शन 6 मार्कांचे. पण बघा 8 मार्कांचं विचारलेलंच आहे. किती सोपा चॅप्टर आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लक्षात ठेवायचे, ह्याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम लक्षात ठेवायचा आहे आणि प्रोसेस लक्षात ठेवायचा आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवताना काय करायचं असतं, थेरॉटिकल गोष्टी लक्षात नाही ठेवायच्या, डायग्रामॅटिकली लक्षात ठेवायच्या आणि त्याला आपल्याला काय करायचं, सेंटेन्समध्ये कन्वर्ट करून लिहायचं आहे. ही पहिली ट्रिक लक्षात ठेवा. काय करायचं, आपल्याला डायग्राम लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला सांगितलं अॅनाट्रोपिस ओव्हिल, अॅनाट्रोपिस ओव्हिल मध्ये काय, स्ट्रक्चर लक्षात ठेवा.
त्या स्ट्रक्चरला, त्या डायग्रामला काय काय नावं दिलेत लक्षात ठेवा. डायग्राम काढली ना, त्या डायग्रामला घेऊन आपल्याला खाली सेंटेन्स बनवायचे तर ते घ्यायचे. मग त्या डायग्रामला काय आहे, चलाजा आहे, मायक्रोपायल आहे, त्याला इंटिग्युमेंट्स आहेत, हे तुम्हाला सगळं लिहायचे. फिनिकल आहे, हे सगळं तुम्हाला लिहायचे. प्लॅसेंटा आहे, हे लिहिलंय ना, ही नावं लिहिलेत ना, या नावांनाच आपल्याला काय खाली करायचं असतं, एक्सप्लेन करायचं असतं. हेच असतं एक्झाम मध्ये तुम्हाला थेरी पेपर लिहिणं. डायग्राम लक्षात राहिली, तुम्हाला थेरी पेपर आपोआप लिहिता येतो आणि चांगले मार्क्स मिळवता येतात. ही ट्रिक लक्षात ठेवा. डायग्राम वरती जास्त तुम्हाला फोकस करायचं आहे. बघा आता सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण इन फ्लॉवरिंग प्लांट्स बघतोय, म्हणजे प्लांट्स बघतोय. प्लांट्स मध्ये बघताना बघा 4 महत्वाच्या गोष्टी फ्लॉवर मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. का कोणकोणत्या गोष्टी आहेत तर महत्वाच्या, तर पहिला आहे कॅलिक्स. बघा नावं लक्षात लिहितोय ते लिहून ठेवा. कॅलिक्स, करोला, अँड्रोइशियम अँड गायनोइशियम. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. ह्या 4 गोष्टी फ्लावर मध्ये जर असेल तर ह्या फ्लावरला म्हणतो आपण कंप्लीट फ्लावर. ओके, बायसेक्शुअल फ्लावर, दोन्ही सेक्स आहेत. अँड्रोइशियम सुद्धा आहे आणि गायनोइशियम सुद्धा आहे. मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला डिफरन्स सांगितला होता. अँड्रा म्हणजे काय, मेल. ओके, इसियम वर्ड हा आयकोस पासून आलेला आहे. हा लॅटिन लँग्वेज आहे, सॉरी ग्रीक नाही, लॅटिन लँग्वेज आहे. लॅटिन लँग्वेज मध्ये इसियमचा अर्थ असतो होम किंवा हाऊस. ओके, गायनो किंवा गायना म्हणजे काय, फिमेलचं हाऊस. गायनोइशियम वर्ड लक्षात ठेवा, तुम्हाला आपोआप कळतंय काय अँड्रोशियम आणि गायनोशियम म्हणजे काय. काही अवघड नसतं, तुम्हाला फक्त त्याचं मिनिंग माहित असायला लागतं. आपल्याला ह्या गोष्टी माहित नसल्यामुळे आपण माग आहे की आपल्याला कळत नाही. अँड्रो म्हणजे काय, गायना म्हणजे काय. आपल्या इकडे म्हणतात बघा, तुम्हाला मी लास्ट लेक्चर मध्ये पण सांगितले, गायनाकोलॉजिस्ट जे प्रसूती करतात प्रेग्नन्सी मध्ये म्हणतात गायनाकोलॉजिस्ट. ओके, म्हणजे काय, फिमेलचा स्टडी करणारे, फिमेलचा प्रसूतीचा स्टडी करणारे ते गायनाकोलॉजिस्ट. आता याला एक्सप्लेन केलं तर कॅलिक्स कशापासून मिळतो. बघा वांग्याचं देठ असतं हिरवं, ते काय कॅलिक्स. एक्झाम्पल लगेच डोळ्यासमोर वांग्याचं देठ आठवलं असेल, कॅलिक्स. ओके, हिरवं असतं. ओके, ते फुलांच्या आपल्याला खाली पाहायला मिळतं, कॅलिक्स. ओके, त्यानंतर करोला. तुम्ही पेरू खाल्ला असेल बघा, पेरूच्या वरती देठाच्या खाली बघितलं, पेरू फळ आहे तर फळाच्या खाली बघा थोडंसं पाकळ्यांसारखं हिरवं राहिलेलं असतं. आपण खाताना ते काढून टाकतो, ते सुद्धा काय ग्रीन कॅलिक्स आहेत. ओके, ते फ्रूटला अटॅच राहतात, हाय असे. काही ठिकाणी ते गळून जातात, पण काही एक्झाम्पल असे आहेत की त्याच्यामध्ये ते तसंच राहतं. वांग्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. करोला म्हणजे काय, फ्लावरला येणारे कलरफुल पेटल्स त्याला म्हणतात करोला. ग्रुप ऑफ पेटल्स म्हणजेच काय, करोला. लक्षात ठेवा. अँड्रोइशियम म्हणजे मेल प्लांट्स, मेल जे काही पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये काय तर आपण म्हणतो स्टॅमेन्स. ओके, सिंगल असेल तर स्टॅमेन्स, ग्रुप असेल तर अँड्रोइशियम. ओके, त्यानंतर गायनोइशियम म्हणजे काय सांगितलं तुम्हाला, कार्पेल. ओके, कार्पेल सिंगल असेल तर कार्पेल. गायनोइशियमला अजून एक नाव आहे काय, पिस्टिल. गायनोइशियमला अजून एक नाव काय आहे, पिस्टिल. लक्षात ठेवा. सिंगल असेल तर कार्पेल, अँड्रोशियम मध्ये सिंगल असेल तर स्टॅमेन्स. या स्टॅमेन्सचा सुद्धा तुम्हाला पार्ट्स तुम्हाला माहित असले पाहिजे. ओके, आता आपण हे डेव्हलपमेंट बघणार आहे, कशा पद्धतीने डेव्हलपमेंट होत असतं. ओके, तर डेव्हलपमेंट बघूयात की बाबा कशा पद्धतीनं सेक्शुअल रिप्रोडक्शन होत असतं. त्याच्यामध्ये बघा महत्वाचं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय असतं, एक 2 कॉम्पॅटिबल गॅमेट्स लक्षात ठेवा. दुसरं पॉईंट काय लक्षात ठेवायचंय, मिओसिस म्हणजे काय, रिडक्शन डिव्हिजन आहे. मायटोसिस म्हणजे काय, मल्टिप्लिकेशन डिव्हिजन आहे. मायटोसिस मध्ये काय होतं, हॅप्लॉइड सेल आणि डिप्लॉइड सेल. हॅप्लॉइड म्हणजे काय तर एकच सेट असतो क्रोमोझोमचा, त्याला म्हणतो आपण हॅप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे काय, 2 सेट असतात क्रोमोझोमचे, त्याला म्हणतो डिप्लॉइड. मायटोसिस मध्ये काय होतात, 2 सेट असलेला क्रोमोझोम पासून अजून 2 सेल्स तयार होतात. म्हणजे काय होतात, 2 सेटचा एक सेल तयार होती, 2 सेलची दुसरी एक सेल तयार होते. मायटोसिस मध्ये काय होतं, समजा हा जर सेल आहे तर या सेलचे काय होतात, 2 सेल्स तयार करतात. ह्याच्यामध्ये पण 2n राहतं, ह्याच्यामध्ये पण 2n राहतं. मिओसिस प्रोसेस मध्ये काय होतं तर आपल्याला जे काही गॅमेट फॉर्मेशन आहे, मिओसिस जी प्रोसेस आहे ती गॅमेट फॉर्मेशन होते. मी तुम्हाला सांगितलं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय होतात, 2 कॉम्पॅटिबल गॅमेट्स तयार होण्यासाठी मिओसिस नावाची प्रोसेस आहे. मिओसिस म्हणजे काय होतं, 2n नावाची जी सेल आहे, डिप्लॉइड सेल आहे, याच्यामध्ये डिव्हिजन होतं आणि आपल्याला 2 सेट्स पाहायला मिळतात. हा एक n आणि हा एक n पाहायला मिळतो. म्हणजे काय झालेलं आहे, डबल होते ते सेपरेट झाले आणि सिंगल झालेलं आहे. हे पण परत डिवाइड होतात आणि ह्यातले 3 होतात ते डिजनरेट होतात आणि एकच राहतात आणि एक हा तुमचा
पोलन ग्रेन्स किंवा स्पोर्स मध्ये कन्वर्ट होतो. ओके, म्हणून त्याला मिओसिस म्हणलेलं आहे. 2 Nचं एकच एन राहिलेलं आहे, एकच सेट राहिलेला आहे. मायटोसिस मध्ये काय होतं, 2 Nचं 2 Nच राहतं. हे सेल पुन्हा डिवाइड झाले तरी काय होणार आहेत, ह्याचे जरी 4 सेल झाले तर हे 2N, हा सुद्धा 2N, याचे जरी 4 झाले तर हा सुद्धा 2N आणि हा सुद्धा 2N. मायटोसिस आणि मिओसिस मध्ये हा डिफरन्स आहे. इथं N राहणार, हा सगळे N राहणार, ह्यातले 3 N राहतात. म्हणून मिओसिसला काय म्हणतात, रिडक्शनल डिव्हिजन. मिओसिसला काय म्हणतात, रिडक्शनल डिव्हिजन. वजा होतं. मायटोसिस मध्ये काय होतं, बेरीज होते, प्लस होतात. म्हणून मायटोसिस मध्ये 2चे 2, 2चे 4 सेल्स झालेले आहेत, 2चं 1 सेल झालेलं नाहीये. त्यामुळे सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये महत्वाचे 2 पॉईंट काय लक्षात ठेवायचे. इन सेक्शुअल रिप्रोडक्शन देयर इज ए कॉम्पॅटिबल गॅमिट्स ऑर सेक्स सेल्स अँड फॉर द फॉर्मेशन ऑफ गॅमिट्स, फॉर द सिंथेसिस ऑफ गॅमिट देयर इज ए मिओसिस डिव्हिजन. ओके, मिओसिस डिव्हिजन प्रोसेस किंवा मिओसिस त्या ठिकाणी होतं. ती प्रोसेस तुम्हाला सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये पाहायला मिळते. मिओसिस होतं आणि काय होतं, मिओसिस झाल्यानंतर काय होतं, नेक्स्ट फ्युजन होतं. मिओसिस होतं, मेल गॅमिट तयार होतो, फिमेल गॅमिट तयार होतं आणि फ्युजन होतं. ओके, मेल फिमेल, ओके, मेलचं असं साइन आहे, फिमेलचं असं साइन आहे. ओके, ह्यांचे गॅमिट काय होतात, फ्यूज होतात आणि आपल्याला काय पाहायला मिळतो, झायगोट. ओके, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये ही प्रोसेस आहे. ओके, झायगोट. याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं काय असतं की हा जो मेल जो तयार झालेला आहे तो मेल काय येतो, फ्लोट करत किंवा वाहत कोणाच्या तरी माध्यमातून हा फिमेलकडे जातो. या प्रोसेसला आपण काय सांगितलं होतं, पॉलिनेशन. या चॅप्टर मध्ये आहे तुम्हाला पॉलिनेशन. एंटोमोफिली, हायड्रोफिली, इन्सेक्टच्या थ्रू असेल तर एंटोमोफिली, वॉटरच्या थ्रू असेल तर वॉटरफिली, वॉटरच्या थ्रू असेल तर हायड्रोफिली. ओके, पॉलिनेशन ते सुद्धा आपल्याला नेक्स्ट पुढे पुढे जायला असं पाहायचं आहे. थोडंसं स्पीड वाटत असेल तर मला सांगा की सर थोडंसं स्लोली घेऊयात म्हणजे लक्षात येईल. तुमचं बुक तुमच्या समोर ओपन करा म्हणजे तुम्हाला डायग्राम काढावे लागणार नाही, तुम्हाला डायग्राम तुमच्या समोर येतील आणि मला सुद्धा एक्सप्लेन करताना थोडंसं फास्टली एक्सप्लेन करता येईल म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. ओके, ह्याच प्रोसेसला काय म्हणतात, मेल गॅमिट फिमेल गॅमिट फ्यूज होतात, यालाच काय म्हणतो आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन. सेक्शुअल रिप्रोडक्शन. ओके, रिप्रोडक्शन वर्डचा सुद्धा मिनिंग तुम्हाला सांगितला. झायगोट तयार झालेला आहे, हा झायगोट पुन्हा काय होतो, डिवाइड व्हायला चालू होतो. म्हणजे इथून पुढचं, इथं काय असते, मिओसिस प्रोसेस, मिओसिस, आणि इथून पुढची प्रोसेस मध्ये सगळं आपल्याला मायटोसिस पाहायला मिळतं. एका सेल पासून 2 सेल्स तयार व्हायला सुरुवात होतात आणि मग आपल्याला नवीन ऑर्गॅनिझम पाहायला मिळतो. बघा, आपण जन्मलो तेव्हा आपलं वजन 2-2.5 किलो होतं, जन्मलो तेव्हा. पण आपली जन्मण्याची प्रोसेस कधी चालू झालेली आहे, आईच्या पोटात असतानाच. ओके, तिथं आपलं वजन मिलीग्रॅम मायक्रोग्रॅम मध्ये सुद्धा नसतं. ओके, एक सेल असतो, ओहम असतो. ओके, स्पर्म येतो, ओहमला फ्यूज करतो, ओहमला फ्यूज झाल्यानंतर मग आपलं झायगोट तयार होतं आणि झायगोट तयार झाल्यानंतर मग झायगोट आपलं डिवाइड व्हायला सुरुवात होतं, क्लिवेज होतं त्याच्यामध्ये. क्लिवेज म्हणजे तुकडे होणे. ओके, थोडक्यात क्लिवेजचा अर्थ काय असतो, तुकडे होणे. आणि ते तुकडे परत डिसाईड करतात की बाबा मला हेडचा पार्ट बनायचा आहे, मला लेगचा पार्ट बनायचे, मला हार्टचा पार्ट बनायचे. मग इथं डिसिजन चालू होतं आणि मग आपली बॉडी डेव्हलप व्हायला चालू होते हळूहळू हळूहळू. ही प्रोसेस आहे सगळी सेक्शुअल रिप्रोडक्शनची. इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला. झायगोट तयार झालं म्हणजे काय झालं, फर्टिलायझेशन झालेलं आहे. बघा, बऱ्याच जणांमध्ये प्रॉब्लेम असतो, फर्टिलायझेशन होत नाही त्यामुळे बाळ होत नाही. ओके, त्यामुळे बघा इनविट्रो फर्टिलायझेशन टेक्निक्स आलेले आहेत. तुम्ही बऱ्याच ठिकाणी जाहिरात पाहत असाल. आता इंटरनेटवरती, युट्यूबवरती टाकलं तर तुम्हाला इंदिरा IVF नावाची एक कंपनी आहे, ती कायम तुम्हाला जाहिरातमध्ये दाखवतात. ओके, आपल्याकडे चैतन्य टेस्ट बेबी सेंटरची जाहिरात आपल्याकडे युट्यूबला पाहायलाच मिळते. तुम्ही कोणताही युट्यूब ओपन करा, एखादा व्हिडिओ बघताना ते मध्येच येतं. ओके, तर ह्या गोष्टी आहेत फर्टिलायझेशन सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. इथपर्यंत क्लिअर झालं. ओके, झायगोट फॉर्मेशन लक्षात आलं, झायगोट फॉर्म झालेला आहे आणि त्यानंतर काय झालेलं आहे, झायगोट फॉर्म झाल्यानंतर एम्ब्रियो जेनेसिस. बघा, इथं आपण पॉइंट्स शेजारी लिहून टाकतोय लगेच. ओके, फ्युजन झालेलं आहे, मिओसिस झालेला आहे म्हणजे काय झालेलं आहे, गॅमिट फॉर्मेशन झालेलं आहे, ब्रॅकेटमध्ये गॅमिट फॉर्मेशन. त्याच्यामध्ये मेल गॅमिट फिमेल गॅमिट आहे. फ्युजन झालेलं आहे, फ्युजन झालेलं आहे मेल गॅमिटचं काय झालेलं आहे, झायगोट फॉर्मेशन झालेलं आहे. झायगोट फॉर्मेशन झालेलं आहे. झायगोट फॉर्मेशन झालेलं म्हणजेच काय तर फर्टिलायझेशन झालेलं आहे. झायगोट फॉर्मेशन झालेलं आहे म्हणजेच काय
फर्टिलायझेशन झालेलं आहे, ही प्रोसेस आहे. ओके, फर्टिलायझेशन झालेलं आहे म्हणजेच काय, आता इथून पुढची प्रोसेस काय असणार आहे, एम्ब्रियोजेनेसिस. एम्ब्रियोजेनेसिस. ओके, जेनेसिस हा वर्ड आहे तयार होण्याचा. ओके, एम्ब्रियो तयार होण्याचा, झायगोट तयार झाला तर झायगोट पासून काय तयार होणार आहे, एम्ब्रियो तयार होण्याचा. ओके, आता एम्ब्रियो तयार होण्याची प्रोसेस बघा 3 स्टेप मध्ये डिवाइड केलेली आहे. कोणते स्टेप्स दिलेले आहेत, तर पहिली आहे प्री फर्टिलायझेशन, दुसरी आहे फर्टिलायझेशन आणि तिसरी स्टेप आहे पोस्ट फर्टिलायझेशन. बघा मी ह्या बनवतोय ना, ह्या शॉर्ट नोट्स आहेत, ह्या रनिंग नोट्स आहेत. एक्झामच्या वेळेस तुम्ही एवढं वाचून गेलं तर अख्खा पेपर लिहून आला पाहिजे. सेक्शुअल रिप्रोडक्शनचा कितीही मार्काला विचारू देत, 2 मार्काला विचारू देत, 4 मार्काला विचारू देत, नाहीतर अजून किती मार्काला विचारू देत, तुम्हाला लिहिताच आलं पाहिजे. अशा नोट्स बनवायच्या. शॉर्ट मध्ये वाचलं ना तुम्हाला पॉईंट क्लिअर होते. सेंटेन्स कसं बनवायचं ते एक्झाम मध्ये बसल्यानंतर सुचतंय आपल्याला, फक्त हे पॉईंट लक्षात आले पाहिजेत रनिंग नोट्स मध्ये. ओके, ह्या रनिंग नोट्स तुम्हाला बनवता आल्या पाहिजेत. एम्ब्रियोजेनेसिस 3 स्टेप मध्ये डिवाइड केलेले आहेत, प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन अँड पोस्ट फर्टिलायझेशन. लक्षात आलं. बघा आपण आता अँड्रोशियम बघूयात. अँड्रोइशियम मध्ये काय सांगितलं तुम्हाला, अँड्रोइशियम म्हणजेच काय, तर मेलचा पार्ट सांगितलाय, ग्रुप ऑफ मेल पार्ट, त्याला म्हणतो आपण अँड्रोइशियम. त्याच्यामध्ये काय असतात, सिंगल असेल तर आपण त्याला काय म्हणतो, स्टॅमेन. बघा फक्त आता पार्टची नावं लक्षात घेतोय. स्टॅमेन, आता स्टॅमेन आहे तर मग आपण त्याला स्टॅमेन काय केलेलं आहे, 3 गोष्टींमध्ये डिवाइड केलं आहे. 3 स्ट्रक्चर्स आपल्याला स्टॅमेन्स मध्ये पाहायला मिळतात. कोणकोणते, अँथर, अजून फिलामेंट आणि कनेक्टिव्हिटी. ओके, कनेक्टिव्हिटी किंवा कनेक्टिव्ह, आपण त्याला कनेक्टिव्ह म्हणतो. ओके, तर त्याचं स्ट्रक्चर काढलं तर लगेच तुमच्या लक्षात येईल. पहिलं काय काढतोय, अँथर, याच्यामध्ये पोलन सॅक आहे, ज्या ठिकाणी फिलामेंट अटॅच होते त्याला म्हणतो आपण कनेक्टिव्ह, आणि हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे ते काय, फिलामेंट. हे फिलामेंट आहे, हे आहे अँथर, ज्याच्यामध्ये आपले काय असणार आहेत, पोलन ग्रेन्स, आणि हे जिथं अटॅच आहे त्याला काय म्हणतो आपण, कनेक्टिव्ह. बघा हा झाला मेलचा पार्ट. फिमेलचा पार्ट काय, त्याला काय सांगितलं नाव आपण, गायनोइशियम. गायनोइशियम. आता गायनोइशियम मध्ये बघा, गायनो मी तुम्हाला सांगितलं ते आता एक्सप्लेन केलेलं आहे, आता ते परत सांगत नाही. गायनोइशियम मध्ये कोणकोणते तुम्हाला पार्ट सांगितले, तर गायनोइशियमच्या सिंगल पार्टला, ओके, गायनोइशियम म्हणजे काय, ग्रुप ऑफ कार्पेल. ओके, याला अजून एक नेम सांगितलं तुम्हाला काय, पिस्टिल. ओके, पिस्टिल सांगितलं ना, काय सांगितलं तुम्हाला, गायनोशियमला पिस्टिल. ओके, अजून एक नाम आहे. सिंगल असेल तर याला काय म्हणतो आपण, कार्पेल. सिंगल असेल तर त्याला काय म्हणतो आपण, कार्पेल. आता याच्यामध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळतात, तर याचं जर स्ट्रक्चर काढलं तर आपण काय पाहायला मिळतं, बघा पहिल्यांदा आपल्याला याचा एअरपोर्टवरचा आपला जो लँडिंग करणार आहे तो स्टेप पाहायला मिळतो. ओके, तर ह्या वरच्या पार्टला आपण काय म्हणतो, स्टिग्मा, ज्याच्यावरती काय येतात, यातले स्पोर्स, पोलन ग्रेन्स. ओके, ज्याला आपण स्पोर्स म्हणतो, मायक्रोस्पोर्स. ओके, मेलच्या पार्टला काय म्हणतो, पोलन ग्रेन्सला मायक्रोस्पोर्स. ते काय येतात, याच्यावरती येऊन लँड होतात. ओके, तो आहे स्टिग्मा पार्ट. तो लँडिंगसाठीच ते असं स्प्रेड केलेलं आहे की बाबा भरपूर स्पोर्स याच्यावरती बसावे. त्यातला कुठला पोलन ग्रेन्स पोलन ट्यूब फॉर्म करून फर्टिलाइज करेल माहित नाहीये. ओके, त्यानंतर हे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहे, त्याला काय म्हणतो आपण, स्टाईल. ओके, त्याला काय म्हणतो, स्टाईल. आणि स्टाईलच्या खाली आहे ती काय आहे, ओव्हरी. स्टाईलच्या खाली आहे ती काय, ओव्हरी. आता या ओव्हरीच्या आत आपल्याला काय पाहायला मिळतं, ओव्हरीच्या आत आपल्याला पाहायला मिळतं, बघा हे रेड कलरचं दाखवलेलं आहे, त्याला म्हणतो आपण ओव्ह्यूल. ओव्हरीच्या आत काय, ओव्ह्यूल. आता हे ओव्ह्यूल आहे ते स्पीसीज टू स्पीसीज डिफर करतं. स्पीसीज टू स्पीसीज वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतं. बघा भेंडी पाहिली तर भेंडीमध्ये आपल्याला खूप सारे ओव्ह्यूल्स पाहायला मिळतात, खूप सारे सीड्स पाहायला मिळतात. ओके, पण आपण आंबा बघितला, आपण गहू बघितलं, आपण जर तांदूळ बघितला तर आपल्याला एकच बी पाहायला मिळते एका फळामध्ये. ओके, पण भेंडीमध्ये तसं आहे का, वांग्यामध्ये तसं आहे का, टोमॅटोमध्ये तसं आहे का, आपल्याला एकाच फळात खूप साऱ्या बिया पाहायला मिळतात. ओके, त्याच्यावरून सुद्धा हे डिवाइड केलेलं
आहे, याला सुद्धा वेगवेगळी नावं दिलेली आहेत. ओके, त्याच्यामध्ये तुम्हाला ॲपोकार्पस वगैरे तुम्ही वर्ड्स ऐकले असतील. ओके, ॲपोकार्पस, सिनकार्पस, ओके, हे वर्ड तुमच्या बुकमध्ये असतील, लक्षात घ्या. ते वर्ड सुद्धा तुम्ही बघा, त्याला काय नावं दिलेली आहेत. ओके, ॲपोकार्पस आणि सिनकार्पस एक गायनोसियम मधला पार्ट आहे. ओके, मेगास्पोरोफिल मधला म्हणजे कार्पेलच्या बाबतीत दिलेला आहे. कार्पेल जर फ्यूज असेल तर त्याला काय म्हणतो आपण, सिनकार्पस. म्हणजे एक कार्पेल हा जर फ्यूज असेल तर आपण त्याला काय म्हणतो, सिनकार्पस. म्हणजे मेनी असतात आणि फ्यूज असतात, वांग्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. ओके, ॲपोकार्पस मध्ये काय, फ्री असतात आणि मेनी असतात, फ्री असतात आणि मेनी असतात. सिनकार्पस म्हणजे काय, तर मेनी असतात पण फ्यूज असतात. ओके, म्हणजे सिनकार्पस. ब्रिंजल मध्ये एक्झाम्पल. ओके, तुम्ही जर चाफा पाहायला गेला, चाफा सोनचाफा, सोनचाफ्यामध्ये तुम्हाला काय पाहायला मिळतं, ॲपोकार्पस टाइप ऑफ गायनोशियम पाहायला मिळतं किंवा गायनोशियम पाहायला मिळतं. आणि वांग्यामध्ये जर पाहायला गेला तर वांग्यामध्ये आपल्याला सिनकार्पस टाइपचं गायनोशियम पाहायला मिळतं. ओके, ह्या बेसिक कन्सेप्ट आहेत, ह्या बेसिक आहेत त्या तुम्हाला अशा पद्धतीनं लिहून ठेवायच्या. बघा मी डायग्रॅमॅटिकली काढलेलं आहे, याच्यामध्ये थिअरॉटिकल लक्षात ठेवायचं नाही, जेणेकरून एक्झामला डायग्राम बघितले की लक्षात आलं पाहिजे. अँथर आहे, कनेक्टिव्ह आहे, फिलामेंट आहे, ह्याच्यामध्ये स्टिग्मा आहे, स्टाईल आहे, ओव्हर आहे, खतम. डायग्राम काढलेली आहे. ओव्हरीच्या आत ओव्ह्यूल आहे. ओव्ह्यूल कसं असतं, स्पिसिस टू स्पिसिस काय असतं मी तुम्हाला सांगितलं, वेगवेगळं आपल्याला पाहायला मिळतं. ओके, आता आपण बघूया स्ट्रक्चर ऑफ अँथर. अँथरचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने आहे. सेक्शुअल रिप्रोडक्शनचं हे सगळं बेसिक होतं. अँड्रोशियम, गायनोशियम, तुम्हाला कॅलिक्स सांगितलं, करोला सांगितलं. कॅलिक्स हा ग्रुप ऑफ काय असतो, सेपल्स, ग्रीन कलरचा पार्ट असतो तो. ओके, सेपल्सचा ग्रुप असेल तर त्याला म्हणतो आपण कॅलिक्स. आणि पेटल्स म्हणजे पाकळ्यांचा ग्रुप असेल तर त्याला काय म्हणतो आपण, करोला. ओके, वर्ड लक्षात ठेवा. आता आपण काय कुठं पुढच्या पार्टकडे जाणार आहे, कोणता, तर स्ट्रक्चर ऑफ अँथर. आता अँथरचं स्ट्रक्चर काढताना बघा तुमच्या नोटबुकमध्ये बटरफ्लायचं स्ट्रक्चर दिलेलं आहे, बटरफ्लाय सारखं. ओके, स्ट्रक्चर ऑफ अँथर मध्ये टीएस काढलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ते दिलेलं आहे. बर, काय असतं त्याच्यामध्ये, पॅरेनकायमॅटस टिश्यू असतात. बघा महत्वाचे वर्ड आहेत ते लक्षात ठेवा. पॅरेनकायमॅटस टिश्यू. बघा आपण इमॅच्युअर अँथर बद्दल बघतोय. पॅरेनकायमॅटस टिश्यू, आता ह्या टिश्यूचा पार्ट आहे पॅरेनकायमॅटस, मेसेनकायमॅटस, तुम्हाला ते लक्षात आलं पाहिजे. ओके, किंवा डायग्राम तुम्ही लक्षात ठेवा, डिफरन्स लक्षात ठेवा, काय डिफरन्स आहे नक्की पॅरेनकायमॅटस मध्ये आणि बाकीच्या टिश्यूज मध्ये. ओके, पॅरेनकायमॅटस टिश्यू काय केलेले आहेत, सराउंड केलेले आहेत, म्हणजे कव्हर केलेले आहेत, त्याला झाकलेलं आहे. कोणी झाकलेलं आहे, इपिडर्मिसनं. इपिडर्मिस लक्षात घ्या, वर्डचं मिनिंग लक्षात घ्या. इपी म्हणजे काय, वरचं, डर्मिस म्हणजे काय, डर्मा म्हणजे काय, त्वचा. ओके, त्वचा, वरची त्वचा, आतली त्वचा, आणि त्याच्यामध्ये आपल्याला मग पॅरेनकायमॅटस टिश्यू पाहायला मिळतात. याच पॅरेनकायमॅटस टिश्यू परत डिवाइड होतात आणि वेगवेगळे लेयर्स तयार करतात. ओके, त्याच्यामध्येच आपल्याला स्पोरोजिनस टिश्यू पाहायला मिळतात. पॅरेनकायमॅटसच्या टिश्यूच्या आत स्पोरोजिनस टिश्यू असतात. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. पॅरेनकायमस टिश्यू सराउंडेड बाय इपिडर्मिस. ओके, त्यानंतर अजून अँथरचं स्ट्रक्चर कशा पद्धतीने असतं, आपण स्ट्रक्चर ऑफ अँथर मध्ये, आता हे वरचं सुद्धा मी काढतो जरा. ओके, स्ट्रक्चर ऑफ अँथर मध्ये आपण अजून काय पाहतो, अँथरचं स्ट्रक्चर कसं आहे, डायथिकस. ओके, डायथिकस म्हणजेच काय, डाय म्हणजे 2, थिका. ओके, थिका म्हणजे काय, लोब, किंवा थिकाला मराठीत जर मिनिंग बघितलं, हे सगळे लॅटिन लँग्वेज आहे त्यामुळे हे आपल्याला असं वाटतं हे काही नवीनच शब्द आहेत, पण ह्याचं मिनिंग लक्षात आलं की लक्षात येतं. डायथिकस, थिका म्हणजे पिशवी, थिका म्हणजे काय, पिशवी. बघा पोलन सॅक म्हणतो ना, त्याच पद्धतीनं. ओके, 2 लोब आहेत. डायथिकस म्हणजे काय, 2 लोब आहेत, आणि ईच लोब, प्रत्येक लोब मध्ये किती सॅक आहेत, 2 सॅक आहेत. ओके, ईच लोब contain 2 पोलन सॅक. प्रत्येक लोब मध्ये किती पोलन सॅक आहेत, तर 2 पोलन सॅक्स आहेत. ओके, तर हे एवढं फक्त बेसिक झालं टीएस ऑफ स्ट्रक्चर ऑफ अँथरचं. ओके, आता ईच लोब कंटेन 2 पोलन सॅक म्हणजे डायथिकस, एका थिकस मध्ये 2 पोलन सॅक म्हणजे 2 लोब आहेत आपल्याकडं. ओके, 2 लोब आहेत,
एका लो मध्ये 2 पोलन सॅक म्हणजे किती झाले टोटल पोलन सॅक? 4 पोलन सॅक. 4 पोलन सॅक. ओके, याला सायंटिफिक लँग्वेज मध्ये काय दिलेलं आहे? टेट्रा स्पोरॅन्जिएट. टेट्रा स्पोरॅन्जिएट. टेट्रा म्हणजे काय? तर 4 हा केमिस्ट्रीचा पार्ट आहे बघा. मोनो, डाय, ट्राय, टेट्रा. ओके, टेट्रा नंतर टेट्रा म्हणजे 4, त्यानंतर पेंटा, हेक्झा, हेप्टा, सेप्टा, नोना, डेक्का हे केमिस्ट्रीचा पार्ट आहे. टेट्रा म्हणजे 4. स्पोरॅन्जिएट म्हणजे स्पोर माहिती आहे आपल्याला. स्पोर कुठं पाहायला मिळतात? टेट्रा स्पोरॅन्जिएट म्हणजे मेलचा कुठला तरी पार्ट असेल किंवा फिमेलचा पार्ट असेल. स्पोर हे त्या ठिकाणीच पाहायला म्हणजे रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. टेट्रा स्पोरॅन्जिएट म्हणजे 4 पोलन सॅक. हे शॉर्ट नोट्स बघा. आता ह्याच्यावरून तुम्हाला काय करायचं? सेंटेन्स बनवायचे आहेत तुमचे. काय बनवायचं आहे? तुम्हाला जर क्वेश्चन विचारला 2 मार्काला जर विचारू शकतात. ओके, स्ट्रक्चर ऑफ अँथर, एक्सप्लेन स्ट्रक्चर ऑफ अँथर 2 मार्काला जर क्वेश्चन विचारला किंवा 2 मार्काला विचारू शकतात जर विचारला तर तुम्हाला अँथरचं स्ट्रक्चर काढायचं आहे पहिलं. ओके, अँथरचं स्ट्रक्चर काढा तुम्ही. अँथर मग पहिल्यांदा मग डायरेक्ट असा अँथर दाखवा. ह्या अँथरला पुन्हा तुम्ही आपलं बटरफ्लाय स्ट्रक्चर काढून त्यांना दाखवा की बाबा हे अशा पद्धतीनं आहे. ओके, याच्यामध्ये आपल्याला कनेक्टिव्ह पाहायला मिळतात, स्पोरोजिनस टिश्यू पाहायला मिळतात. हे आहे स्ट्रक्चर म्हणा अँथरचं. मध्ये इथं कनेक्टिव्ह पाहायला मिळते. ओके, हे 2 लोब आहेत, इकडे एक लोब आहे, इकडे एक लोब आहे. हा एक कोलन सॅक आहे, हे एक आहे, हे एक आहे, हे एक आहे. म्हणजे 1 2 3 आणि 4 पोलन सॅक आहेत. झालं याचं स्ट्रक्चर, अँथरचं स्ट्रक्चर. डायग्राम काढायचे आणि एक्सप्लेन करायचं. डायग्राम काढायचे, एक्सप्लेन करायचं. बघा खूप वेळ आहे आपल्याकडे. 8 मार्काचं ह्याच चॅप्टर मध्ये आहे आणि विचारतातच. तुम्हाला मी हे सांगितलेलं आहे की बाबा विदाउट ऑप्शन आणि विथ ऑप्शन. ह्या गोष्टी लक्षात ठेवायला किती अवघड आहे. डायग्रामॅटिकली लक्षात ठेवली की सगळं लक्षात राहतं. डायग्राम्स तुमच्या महत्वाच्या लक्षात आल्या पाहिजेत. ओके, याच्यामध्ये अजून एक गोष्ट आहे हेटेरोजेनेसिटी. हा एक वर्ड आहे, लक्षात घ्या. हेटेरोजेनेसिटी. हेटेरोजेनेसिटी. हेटेरो म्हणजे काय? डिफरंट. हेटेरोचा मिनिंग काय? डिफरंट. जेनेसिटी म्हणजे काय? जेनेसिटी म्हणजे काय? तर सिंथेसिस करणं, तयार करणं. ओके, डिफरंट तयार करणं. आता हे कशामुळे होतं? तर तुम्ही जर स्ट्रक्चर जर बघितलं, ओके, ह्या बटरफ्लाय सारख्या अँथरचं स्ट्रक्चर बघितलं तर याच्यामध्ये मी तुम्हाला एक सांगतो की स्पोरोजेनस टिश्यू आहेत आणि त्याच्याकडे टॅपेटम आहे. टॅपेटम सुद्धा पुन्हा काय होतं? या स्पोरोजेनस टिश्यू मध्ये एनगल्फ होऊन जातं. आणि टॅपेटम काय करतं? 2 टाईपच्या सेल्स तयार करतं. ओके, त्यामुळं एक हायपोडर्मल सेल्स असतात. ओके, आणि दुसरं असतात आर्चिस्पोरियल सेल. ओके, हायपोडर्मल सेल आणि आर्चिस्पोरियल सेल तयार होतात. म्हणून आपल्याला हेट्रोजेनेसिटी पाहायला मिळते ह्या अँथरमध्ये. ओके, हायपोडर्मल म्हणजेच काय? तर आतला जो तुम्हाला सांगितलं इपिडर्मा आणि हायपोडर्मा, एक वरची त्वचा आणि एक आतली त्वचा. हायपोडर्मल सेल तयार होतात, आर्चिस्पोरियल सेल होतात. आर्चिस्पोरियल सेल पुन्हा 2 ह्याच्यामध्ये डिवाइड होतात. ओके, एक गॅमेट फॉर्म करणारे सेल्स तयार होतात आणि काही विदाउट गॅमेट फॉर्म करणारे सेल्स तयार होतात. त्यामुळं आपण त्याला म्हणलं हेटेरोजेनेसिटी आपल्याला अँथरमध्ये पाहायला मिळते. म्हणजे काही सेल्स, काही गॅमेट स्टराईल तयार होतात आणि काही अनस्टराईल होतात. म्हणजे त्यांच्यामध्ये मेल गॅमेटचा अभाव असतो, त्याच्यापासून फ्युजन होत नाही, एम्ब्रिओ फॉर्म होत नाही, झायगोट फॉर्म होत नाही. त्यामुळे हेटेरोजेनेसिटी आपल्याला पाहायला मिळते. ओके, म्हणजे हायपोडर्मल सेल आहेत, काय होतात? हायपोडर्मल सेल मी तुम्हाला सांगितलं की बाबा हायपोडर्मल सेल म्हणजे आपण त्याला टॅपेटम वगैरे म्हटलेलं आहे. ते टॅपेटम काय होतात? कन्वर्ट होतात, ट्रान्सफॉर्म होतात. कशामध्ये? आर्चिस्पोरियल सेलमध्ये. आणि आर्चिस्पोरियल सेल 2 टाईपच्या सेल तयार करतात. एक तयार करतात जे की काय म्हणतो आपण स्टराईल आहेत आणि दुसरे असतात ज्या कॉम्पॅटिबल गॅमेट्स तयार करायला तयार असतात. म्हणजे ते रिप्रोडक्टिव्ह असतात आणि काही स्टराईल असतात. अशा 2 प्रकारच्या सेल तयार होतात. म्हणून हेट्रोजेनेसिटी आपल्याला या स्ट्रक्चर ऑफ अँथर मध्ये, पोलन ग्रेन्स मध्ये पाहायला मिळते. स्ट्रक्चर ऑफ अँथर क्लिअर झालं. आता आपण एक्झॅक्ट डायरेक्टली स्ट्रक्चर काढूयात, पीएस काढूयात ह्याचा. ओके, तुमच्या पुढे डायग्राम असेल बघा बुकमध्ये. डायग्राम ओपन करा. तुम्हाला डायग्राम बघितल्यानंतर लक्षात येईल की कशा पद्धतीनं तुमचे डायग्राम्स आहेत. ओके, तर डायग्राम काढताना बघा, आता मी सुद्धा इथं काढतो म्हणजे आपल्याला थोडंसं क्लिअर व्हायला. ओके,
आता हे बटरफ्लाय मी तुमच्या इथं काढलेलं आहे. इथं आपल्याला पाहायला मिळतं काय असतं, या पोर्शनला म्हणतो आपण कनेक्टिव्ह. ओके, जे फिलामेंटला अटॅच असतं ते आपण आता टीएस घेतलाय, सेक्शन घेतलाय, ट्रान्सवर्स सेक्शन घेतलेला आहे, त्यामुळे आपल्याला हा कनेक्टिव्हचा पार्ट पाहायला मिळतो. अजून आपल्याला काय पाहायला मिळतं तर आपल्याला दोन लोब पाहायला मिळतात. हा एक लोब आहे आणि हा एक लोब आहे. ओके, ह्या लोब मध्ये आपल्याला प्रत्येक लोब मध्ये आपल्याला एक एक काय पाहायला मिळते, सेंटरला स्पोरोजिनस टिश्यू पाहायला मिळतात. आता हे रेड कलरनं काढलेलं काय आहे तर स्पोरोजिनस टिश्यू आहेत. मी आता याच्यामध्ये एका ठिकाणी काढतो. हे स्पोरोजिनस टिश्यू आहेत. या स्पोरोजिनस टिश्यूच्या कडेनं काय आहेत तर टॅपेटम आहे. नाव मी काढणारच आहे. ओके, या स्पोरोजिनस टिश्यूच्या कडेनं काय आहेत, टॅपेटम आहेत. टॅपेटमच्या कडेने अजून काय येतात, म्हणजे टॅपेटमच्या कडेनं अजून काय असतात, एक मिडल लेअर असते बघा. मिडल लेअर काय असते, 1 ते 2 सेलचे आहे मिडल लेअर. 1 ते 2 लेअरचे आपल्याला काय पाहायला मिळते, मिडल लेअर पाहायला मिळते. मिडल लेअर नंतर आपल्याला काय पाहायला मिळतं तर एंडोथिसियम. मिडल लेअर नंतर काय पाहायला मिळतं आपल्याला, एंडोथिसियम. एंडोथिसियमच्या सेल्स बघा थोड्याशा अशा इलॉंगेटेड आहेत. एंडोथिसियमच्या सेल्स कशा आहेत, इलॉंगेटेड आहेत, सिंगल लेअरच आहे. ओके, आणि एंडोथिसियमच्या बाहेर आपल्याला कोणती लेअर पाहायला मिळते, इपिडर्मिस पाहायला मिळते. इपिडर्मिसचं काय स्ट्रक्चर आहे तर थोड्याशा, आता हे बघा स्ट्रक्चर मी कमी करतो. वीट असती ना, वीट आपली त्या पद्धतीनं चौकोनी असतात. ओके, ब्लॅक कलरचे बाहेरून काढलेलं काय, इट इज ए इपिडर्मिस. आता इपी म्हणजे काय सांगितलं, अबाव. डर्मी म्हणजे डर्मा, डर्मा म्हणजे स्किन. ओके, त्यानंतर इपिडर्मिस नंतर काय सांगितलं, हायपोडर्मिस किंवा त्याला काय म्हणतो एंडोथेसियम. एंडोथेसियम, एंडो म्हणजे आतला. ओके, थेसियम म्हणजे काय, पिशवी. पिशवी. ओके, थिसियम त्याच्यापासून झालेला आहे, थिका. ओके, त्याच्यानंतर काय, मिडल लेअर. मिडल लेअर ग्रीन कलरनं काढलेले आहेत. मिडल लेअर डायग्राम लक्षात ठेवायचं आणि तेच आपल्याला लिहायचं आहे. मिडल लेअर किती आहे, 1 to 2 लेअर ऑफ सेलची आहे. ओके, सेल वॉल कशी आहे यांची, सेल वॉल थिन आहे. मिडल लेअरची सेल वॉल थिन आहे, लक्षात ठेवा. इथंच लक्षात ठेवायचं आपल्याला, डायग्रामच्या इथंच आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी काढायचे. एक्झाम मध्ये डायग्राम मध्ये हे नाही लिहायचं, एक्झाम मध्ये फक्त मिडल लेअर लिहायचं. खाली लिहिताना आपल्याला लिहायचं 1 ते 2 लेअरची सेल असतात. 1 ते 2 सेलची लेअर असते, थिन सेल वॉल असतात. मिडल लेअरची आपल्याला सेल वॉल कशी पाहायला मिळते, फायब्रस. FIBROUS, फायब्रस म्हणजे काय, फुगलेली. ओके, जाड असते. कशाची, एंडोथेसियमची. मी खाली लिहिलेलं आहे थोडंसं. एंडोथेसियमची वॉल जी आहे ते जाड असते, फायब्रस असते. ओके, फायब्रस असते आणि सेल कशी आहे, इलॉंगेटेड आहे, लांबलेली आहे. इलॉंगेटेड म्हणजे काय, लांबलेली. ओके, त्यानंतर इपिडर्मिस वरचं. इपिडर्मिस काय सांगितलं तुम्हाला, ब्लॅक कलरनं काढलेलं आहे ना. इपिडर्मिसचं काय तुम्हाला सांगितलं, चपटे आहे. म्हणजेच काय, टॅब्युलर. हे जर लक्षात नाही राहिलं तर काय लिहा, फ्लॅटन. फ्लॅटन. जर तुम्हाला डायग्राम काढायला विचारलं तर तुम्हाला डायग्राम काढायला विचारतं बघा. अॅनाट्रोपिस ओव्हिसचं पाठीमागच्या वेळेस डायग्राम होते, आता तुम्हाला अँथरची डायग्राम काढायला विचारते. काढा टेट्रास्पोरेंजिएट अँथरचं टीएस, 2 मार्काला विचारतील. तुम्हाला एवढी नावं लिहायचे, 2 मार्क मिळणार आहेत. म्हणून तुम्हाला म्हणलं बायोलॉजीमध्ये सगळ्यात महत्वाचं काय तर डायग्राम. सगळा खेळ बायोलॉजीचा डायग्राम वरती चालतो. डायग्राम लक्षात राहिले की अख्खी बायोलॉजी लक्षात राहिली. फक्त तुम्हाला फक्त सेंटेन्स बनवायचे आहेत, डायग्राम आणि त्याची नावं, डायग्राम आणि त्याची नावं. ओके, आणि ही नावं तर कुठंच जात नाहीत, इपिडर्मिस हायपोडर्मिस, इपिडर्मिस हायपोडर्मिस. ओके, ही नावं तुम्हाला सगळीकडे पाहायला मिळतात. प्लासेंटा एक आहे जो प्लांट मध्ये पण पाहायला मिळतो, अॅनिमल मध्ये पण पाहायला मिळतो. प्लासेंटा असतोच. या गोष्टी तुम्हाला थोड्याशा ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, आता टॅपेटम. टॅपेटम बघा रेड कलरनं दाखवलेला आहे. टॅपेटम. टॅपेटम काय आहे, टॅपेटम न्यूट्रिटिव्ह आहे. म्हणजे काय, न्यूट्रिशन घेऊन असतं. कशासाठी न्यूट्रिशन घेऊन असतं, आज जे काही स्पोरोजिनस टिश्यूज आहेत त्या स्पोरोजिनस टिश्यूला खूप एनर्जी लागते. ती एनर्जी कोण प्रोव्हाइड करतं, टॅपेटम प्रोव्हाइड करतं. हीच गोष्ट तुम्हाला खाली सेंटेन्स मध्ये एक्सप्लेन करायची असते. टॅपेटम आर न्यूट्रिटिव्ह सेल्स विच प्रोव्हाइड न्यूट्रिशन टू द
कुणाला? स्पोरोजिनस सेलला. कुणाला प्रोव्हाइड करतात? स्पोरोजिनस सेलला न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतात. म्हणून टॅपेटम काय आहेत? न्यूट्रिटिव्ह आहेत आणि थोड्याशा जाड सुद्धा पाहायला मिळतात, लार्ज टाईपच्या पाहायला मिळतात. त्यामुळे टॅपेटम ह्या लार्ज असतात. आणि मग याच्याच्या आतमध्ये आपण काय सांगितलं? टॅपेटमच्या आत आपल्याला काय पाहायला मिळतात? स्पोरोजिनस टिश्यू. मग या स्पोरोजिनस टिश्यूज मध्ये काय होतं? मिओसिस होतं आणि आपल्याला मायक्रोस्पोर टेट्रॅड पाहायला मिळतं. मायक्रोस्पोर टेट्रॅड पाहायला मिळतं. म्हणजे एका सेलच्या 4 सेल्स तयार होतात. 4 सेल्स काय असतात? हॅप्लॉइड असतात चारीमध्ये. त्यातल्या एक डिजनरेट होतो आणि एकापासून मायक्रोस्पोर तयार होतो. आणि त्याच्यामध्ये मग पुढे जाऊन आपल्याला व्हेजिटेटिव्ह सेल्स, जनरेटिव्ह सेल्स मधलं जनरेटिव्ह न्यूक्लियस काय होतो? डिवाइड होतो. पुन्हा एकदा मिओसिस झालेला आहे. पहिलं मिओसिस होतं त्यावेळेस काय तयार होतं? मायक्रोस्पोर टेट्राइड तयार झालेला आहे. म्हणजे काय तयार आहे? पोलन ग्रेन तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला जनरेटिव्ह सेल आणि व्हेजिटेटिव्ह सेल पाहायला मिळाले. पुन्हा एकदा मिओसिस डिव्हिजन होतं आणि काय होतं? आपल्याला जनरेटिव्ह सेल पुन्हा डिवाइड झालेली पाहायला मिळतात आणि जनरेटिव्ह सेलमध्ये 2 न्यूक्लियस तयार होतात. मेलचे 2 गॅमेट तयार होतात. ओके. त्यानंतर पुढे काय होतं? तर पोलन ट्यूब तयार होते. मग सगळं ते जनरेटिव्ह सेल्स न्यूट्रिशन प्रोव्हाइड करत असतं. ओके. आणि पोलन ट्यूब मध्ये मग मेल गॅमेट जातात. मेल गॅमेट गेल्यानंतर मग पुढे पोलन ट्यूब कधी फॉर्म होते? ज्यावेळेस पोलन ग्रेन स्टिग्मावरती लँड होतो. तोपर्यंत पोलन ट्यूब फॉर्म होत नाही. स्टिग्मावरती लँड झाल्यानंतर तिथं किमोटॅक्टिक रिॲक्शन्स ज्या असतात त्या किमोटॅक्टिक रिॲक्शन्स होतात आणि जो काही स्पोरचा वॉल असतो, पोलन ग्रेनचा वॉल जो असतो तो तिथं ब्रेक होतो आणि तिथनं पोलन ट्यूब फॉर्मेशन स्टार्ट होतं. ही सगळी पुढची प्रोसेस आहे. डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेनचा पार्ट आहे. तिथं सुद्धा तुम्हाला डायग्रामच लक्षात ठेवायचे, दुसरं काही लक्षात ठेवायचं नाही. डायग्राम लक्षात ठेवायची, डायग्रामची नावं लक्षात ठेवायची आणि एक्सप्लेनेशन करायला चालू करायचं आहे. फक्त तुमचं सेंटेन्स मेकिंग बरोबर असलं पाहिजे. बघा, मी सुद्धा मराठी मीडियममध्ये शिकलेलो आहे. जिल्हा परिषद शाळा त्याच्यामध्ये मी शिकलेलो आहे. मला सुद्धा मराठी, मला सुद्धा इंग्लिश तेवढंच आहे जेवढं तुमचं आहे. ओके. माझं मराठी तेवढंच अस्खलित आहे. ओके. इंग्लिश सुद्धा तेवढंच चांगलं आहे. म्हणजे चांगलं म्हणजे काय? म्हणजे जेवढं गरजेचं आहे मला बोलता यावं तेवढं गरजेचं आहे. मला मराठी येतं, हिंदी येतं, इंग्लिश येतं, बस झालं. मला 3 लँग्वेज पुरेशा आहेत. ओके. मला थोडी छत्रपती संभाजी महाराज बघायचे 12-12 आणि 14-14 लँग्वेज बनवून. ओके. काही गरज नाही. मला 3 लँग्वेज माहित आहे. इंग्लिश ही वर्ल्ड वाईड यूज केली जाते, हिंदी आपल्या पूर्ण भारतात यूज केली जाते, मराठी आपल्या याच्यामध्ये यूज केलं जातं. ओके. त्यामुळे मराठी सुद्धा चांगलं येतं, इंग्लिश सुद्धा चांगलं येतं. मी कसं शिकलं मी तुम्हाला तेच सांगतो. मी आधी काय केलं? सेंटेन्स मला काय म्हणायचे ते आधी मराठीत वाक्य तयार केलं आणि पुन्हा त्याला काय केलं? इंग्लिशमध्ये मला कसं मांडता येईल. अजूनही माझं ग्रॅमॅटिकल मिस्टेक हो. कधी हॅजचा हॅव म्हणतो, कधी हॅज बीन म्हणायचं तर नुसतं हॅज म्हणतो. होतं, पण समोरच्याला कळतं मला काय म्हणायचं. ओके. आता ह्या सगळ्या गोष्टी असतात, छोट्या छोट्या बेसिक असतात. त्या गोष्टी फक्त तुम्हाला लक्षात आलं की कोणाचा जगातला कुठला मायकाला तुम्हाला अडवू शकत नाही तुम्हाला सक्सेसफुल होण्यापासून. आणि सक्सेसफुल होणं म्हणजे काय? स्वतःला कायम समाधानी ठेवणं म्हणजे सक्सेसफुल होणं असतं. लक्षात ठेवा, दुसरं काही नाही. मला काय येत होतं आणि मला आत्ता काय येतंय. ओके. याच्यामध्ये जर तुम्ही कंपॅरिझन केलं तरच तुम्ही सक्सेसफुल आहात. तुम्ही दुसऱ्यासोबत कंपॅरिझन काही मिळत नाही. मी कसा होतो आणि मी आत्ता कसा आहे ह्याच मोठ्यामध्ये जर आपलं समाधान असेल तरच आपण सक्सेसफुल आहोत. हे लक्षात आलं. टीएस ऑन अँथर हा कसला आहे? इमॅच्युअर अँथरचा. मॅच्युअर अँथरचं तुम्ही काय कसं स्ट्रक्चर काढता? मॅच्युअर अँथरमध्ये तुम्ही काय काढता? ठीक आहे. आता हा एकच काढला. हे सगळं आपल्याला 4ही सॅक मध्ये पाहायला मिळतं. मॅच्युअर अँथरमध्ये काय काढतो आपण? डिसरप्ट झालेलं असतं, काहीच नीट नसतं ह्याच्यामध्ये. आणि याच्यातून काय झालेले असतात? सगळे पोर्स, पोलन ग्रेन्स आहेत ते काय होतात? डिस्पर्स व्हायला चालू झालेले असतात. आपल्याला फक्त याच्यामध्ये काय पाहायला मिळतो? फक्त इपिडर्मल लेअर पाहायला मिळतो. मॅच्युअर अँथरमध्ये काय पाहायला मिळतो? इपिडर्मल लेअर आणि सगळ्यात पोलन ग्रेन्स पाहायला मिळतात. टॅपेटम मध्ये सुद्धा पोलन ग्रेन मध्ये कन्वर्ट झालेले असतात. ओके. आपल्याला मिडल लेअर सुद्धा दिसत नाही आणि एंडोथिशियम सुद्धा दिसत नाही. आपल्याला फक्त काय दिसतं? बाहेरचं इपिडर्मिस पाहायला मिळतं. हे मॅच्युअर अँथरचं स्ट्रक्चर. याच्यामध्ये काही त्याच्यामध्ये जास्त नाहीये. ओके. तुम्हाला विचारलं जातं टीएस ऑफ अँथर ज्यावेळेस विचारलं जातं ना तुम्हाला इमॅच्युअर अँथरचं टीएस काढायचा असतो. ओके. एवढं लक्षात आलं तुम्हाला? मग एवढं एक्सप्लेन करता करता नुसतं मायक्रोस्पोर एक्सप्लेन करता करता आपला 1 तास होत आलेला आहे. पण मी थोडंसं एक्सटेंड करेन. किती वेळ लागेल माहित नाही मला, पण जास्त सुद्धा नाहीये. पण थोडंसं तुम्हाला अजून घेतो जेणेकरून तुम्हाला
आपला सिलेबस आपल्याला संपवायचा आहे तेवढ्या पिरियडमध्ये, त्या स्पेसिफिक टाइममध्ये आपल्याला दिलेलं. ओके, तुमचा बायोलॉजीचा पेपर फेब्रुवारीपर्यंत आहे, त्यामुळे काळजी करू नका. फेब्रुवारीपर्यंत मी अवेलेबल आहे. जरी पोर्शन राहिला तरी आपण कंटिन्यू करणार आहोत, काही काळजी करू नका. ओके, कारण ते मी स्वतः शिकवणार आहे. आणि मुळात हे शिक्षण मी पैशांसाठी केलेलं नाहीत, तर इथल्या आपल्या विद्यार्थ्यांना मिळावं. तुम्ही 2 जॉईन झाला, 3 जॉईन झाला तरी मला समाधान आहे. ओके, मी शिक्षकांचा पगार माझ्या स्वतःच्या इन्कममधून देत असतो. मला मी पुण्यामध्ये शिकवत होतो, इथं आलोय गावाकडे फक्त आपल्या विद्यार्थ्यांना चांगलं करण्यासाठी, मोठं करण्यासाठी. जे माझ्याकडे नॉलेज आहे ते आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे आणि आपल्या भागातला विद्यार्थी हा सक्सेसफुल झाला पाहिजे. तो सक्सेसफुल होत नाहीये कारण इथला जो क्लास घेणारे बाकीचे जे आहेत ते फक्त पैसे कमवण्याच्या पाठीमागे लागलेले आहेत, त्यांना दुसरं काही दिसत नाहीये. ओके, आता नेक्स्ट पार्ट तुमचा काय आहे तर मायक्रोस्पोरोजेनेसिस. आज आपण हे मायक्रोस्पोरचं सगळं संपवायचे, मेलचा पार्ट सगळा संपवायचा आहे आणि मगच आपण थांबायचे. मायक्रोस्पोरोजेनेसिस. ओके, मायक्रोस्पोरोजेनेसिस जे आहेत तर याच्यामध्ये पहिली गोष्ट काय लक्षात ठेवायची, मायक्रोस्पोर मदर सेल. कुठून स्टार्ट होत आहे, मायक्रोस्पोर मदर सेल, शॉर्ट MMC. मायक्रोस्पोर मदर सेल, इथून आपलं मायक्रोस्पोरोजेनेसिस स्टार्ट होणार आहे. याच्यामध्ये काय होणार आहे तर याच्यामध्ये पहिलं होतं मिओसिस. याच्यामध्ये पहिलं मिओसिस होतं, मिओसिस 1 असं म्हणा त्याला. मायक्रोस्पोर मदर सेल मध्ये मिओसिस 1 होणार आहे. हेच तुमच्या शॉर्ट्स नव्हतं, ह्याच्यावरून तुम्हाला सेंटेन्स लिहायचे. जर तुम्हाला एक्सप्लेन करायला विचारलं 4 मार्काला, एक्सप्लेन मायक्रोस्पोरोजेनेसिस, हा मॅप आहे तो लक्षात ठेवा आणि या मॅपवरून तुम्हाला सेंटेन्स बनवून लिहायचं आहे. मायक्रोस्पोर मदर सेल मिओसिस, याची डायग्राम सुद्धा आपण काढणार आहे. ओके, मायक्रोस्पोर मदर सेल मिओसिस होतं, काय तयार होतं, टेट्रॅड. मायक्रोस्पोर मदर सेल ही 2N ची असते, टेट्रॅड हा सिंगल N असतो, म्हणजे डिप्लॉइड असतं ते हॅप्लॉइड मध्ये कन्वर्ट झालेलं आहे. ओके, आता जे टेट्रॅड जे तयार झालेलं आहे त्या टेट्रॅडला आपण काय म्हणतो, पोलन ग्रेन्स. पोलन ग्रेन्स फॉर्म होतानाच पहिलं मिओसिस डिव्हिजन होतं बघा. आता पोलन ग्रेन्स तयार झालं टेट्रॅड, यालाच म्हणतो आपण मायक्रोस्पोर. पोलन ग्रेन्सला काय म्हणतो आपण, मायक्रोस्पोर. मेल स्पोर, मेल गॅमेट ह्याच्यामध्ये तयार होणार आहे आता पोलन ग्रेन्स मध्ये. ओके, अजूनही तयार झाले नाही, तशी पोलन ग्रेन्स तयार झालेले आहेत. ओके, लक्षात ठेवा, ह्याचं नाव लिहून ठेवा, टेट्रॅड, पोलन ग्रेन्स, किंवा इथं अजून नाव लिहून ठेवा, मायक्रोस्पोर. नाव लिहून ठेवा, मायक्रोस्पोर, खूप महत्वाचं आहे. मायक्रोस्पोर, टेट्रॅड, सिंगल N. ओके, आलं. आता स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर बघूयात आपण, हे लक्षात आलं. आता मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर बघूयात, मायक्रोस्पोर कशा पद्धतीनं दिसतो. आता मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर आपण जनरली काढताना बघा, मी जर इथं काढलं तर पोलन ग्रेनचे एक डायग्राम काढतो. आता ही व्हॅरी करते स्पीसीज टू स्पीसीज, प्रत्येक स्पीसीज मध्ये वेगवेगळं स्ट्रक्चर आपल्याला पाहायला मिळू शकतं. ओके, काही मध्ये बघा ही एक्झाइन, मी बाहेरची जी वॉल काढलेली आहे रेड कलरची, ओके, त्याला आपण नाव काय देतो, एक्झाइन. ओके, एक्झाइन, एक्झा म्हणजे बाहेरचं. ओके, आणि आत मी ब्लॅक कलरची काढलेली आहे ती काय आहे, इंटाइन. काही स्पोर्स मध्ये काय असतं, बाहेरची बी स्मूथ, आतली पण स्मूथ. काही स्पोर्स मध्ये काय असतं, कुठंतरी अशी डिसजंक्शन झालेली असते. ओके, काही प्लांटच्या स्पीसीज मध्ये अशा पद्धतीने पाहायला मिळतात. म्हणून मी तुम्हाला म्हटलं मायक्रोस्पोर जो आहे, पोलन ग्रेन जो आहे, तो व्हॅरी करतो स्पीसीज टू स्पीसीज. प्रत्येक स्पीसीज मध्ये आपल्याला तो वेगळ्या पद्धतीनं पाहायला मिळतो. ही गोष्ट लक्षात ठेवायची, हे डोक्यामध्ये फिट करून ठेवायचं. ओके, आता मेन याच्याकडे बघूयात. एक्झाइन झालं, इंटाइन झालं, तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ अँथर, तुम्हाला स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके, टिपिकल पोलन ग्रेन्स आपल्याला अशाच पद्धतीने पाहायला मिळतो बघा. वर्ड यूज करायचा, टिपिकल. टिपिकली पोलन ग्रेन्स आर मेड अप ऑफ एक्झाइन, इंटाइन. ओके, किंवा असं म्हणू शकता, टिपिकली पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल. पोलन ग्रेन्स काय असतात, नॉन मोटाईल्स असतात. ते स्वतः मूव्ह करू शकतात का, नाही. त्यांना फ्लॅजेला आहेत का, फ्लॅजेला आहेत का, नाही. ओके, त्यांना वॉटर लागतं, त्यांना इन्सेक्ट लागतं, त्याला ॲनिमल्स लागतात, त्याच्या थ्रू हे काय करत असतात,
इकडून तिकडं जात असतात, स्वतः मुवमेंट करत नाहीत, म्हणून काय म्हणतो आपण, टिपिकली पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल. ओके, जे स्वतः मुवमेंट करू शकत नाहीत, नॉन मोटाईल, आणि काय असतात, हॅप्लॉइड. आता का सांगितलं मी हॅप्लॉइड, कारण पोलन ग्रेन ज्यावेळेस तयार होतो तो कशापासून तयार होतो, मायक्रोस्पोर मदर सेल पासून. मायक्रोस्पोर मदर सेल मध्ये काय होतं, मिओसिस होतं, रिडक्शन होतं, डिप्लॉइडचा हॅप्लॉइड तयार होतो. त्यामुळे आपल्याला टिपिकली पोलन ग्रेन्स कसे पाहायला मिळतात, टिपिकली वर्ड यूज केलेला आहे, कारण शक्यतो पोलन ग्रेन्स कसे असतात, नॉन मोटाइल्स असतात आणि हॅप्लॉइड्स असतात. ओके, त्यामुळे दिलेलं आहे. दुसरं काय असतं, युनिसेल्युलर. ओके, युनिसेल्युलर असतात आणि विथ सिंगल न्यूक्लियस. बघा आता तुम्हाला गंमत सांगतो, ही ट्रिक अजून एक तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने. आता हे एका सेंटेन्स मध्ये मी लिहू शकतो. ओके, टिपिकली पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल, कॉमा, हॅप्लॉइड, कॉमा, युनिसेल्युलर अँड कंटेनिंग वन न्यूक्लियस. एका वाक्यामध्ये हे सगळे 4 पॉईंट संपले. पण मला पुढचं आठवणच काय लिहायचं मायक्रोस्पोर मदर सेल्स मध्ये किंवा या स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर मध्ये. मग मी काय केलं, थोडंसं माझी बुद्धी वापरली. मी काय केलं, टिपिकली पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल, एक वाक्य संपलं, फुल स्टॉप दिला. वाढवायचं असेल, तुम्हाला जर वाटलं मला मोठं दिसावं माझं आन्सर, तर करायचं. हे तुम्हाला येत असेल तर असल्या गोष्टी करू नका, चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन करा. डायग्राम काढा, डायग्राम करून मग लिहा. दे आर हॅप्लॉइड इन नेचर. ओके, they are unicellular. Okay, pollen grains contain single nucleus typically. असं उलट सुलट वाक्य इंग्लिशमध्ये तयार करायचं. ओके, उलट पुलट लिहायचं आणि 4 वाक्य तयार करायची, एकाचीच केली किंवा 2 वाक्य तयार करायची. जर येत असेल तर सेपरेट एक्सप्लेन करायचं. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. मायक्रोस्पोरोजेनेसिस मध्ये टिपिकली पोलन ग्रेन्स आर नॉन मोटाईल, हॅप्लॉइड, युनिसेल्युलर आणि सिंगल न्यूक्लियस. ओके, आता एक्झाइन आणि इंटाइन त्याच्याबद्दल थोडंसं बघूयात. एक्झाइन कशी असते, तर थिक असते. एक्झाइन कशी असते, थिक असते. थिक म्हणजे काय, जाड असते. आणि कशापासून तयार झालेली असते, तर स्पोरोपोलेनिन. कशापासून तयार झालेली असते, स्पोरोपोलेनिन. लक्षात ठेवा, स्पोर आहे, पोलन ग्रेन्स आहे, त्याच्यापासूनच वर्ड तयार केलेला आहे, स्पोरोपोलेनिन. ओके, आता स्पोरोपोलेनिन काय आहे, स्पोरोपोलेनिन इज ए, आता हे बघा मी ह्याच्यामध्ये लिहू शकतो स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर मध्ये. स्पोरोपोलेनिन इज ए नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स. म्हणजे बायोडिग्रेडेबल, जसं प्लास्टिक आहे. ओके, मुळशी पॅटर्न मधला डायलॉग, हे प्लास्टिक आहे, प्लास्टिक साहेब टिकून राहणार, तसं आहे. हे डिग्रेडच होत नाही. प्लास्टिकचा पण बाप आहे पोलन ग्रेन्स. त्यामुळे पोलन ग्रेन्स जे जुरासिक वर्ल्ड मध्ये होते, म्हणजे डायनोसॉर वगैरे असताना, ते पोलन ग्रेन्स अजूनही सापडतात. ते पोलन ग्रेन्स तुम्हाला त्या जे आपल्याला रॉक्स वगैरे कार्बन डेटिंग किंवा ह्याच्यामध्ये सापडतात ना, त्याच्यामध्ये ते पोलन ग्रेन्स आपल्याला सापडतात, त्या प्लांट्सचे, त्यावेळीच्या प्लांट्सचे. ओके, किती मजबूत असेल बघा बाहेरचं वॉल, ठीक आहे. आणि कसं स्पोरोपोलेनिनचं तयार झालेलं आहे. स्पोरोपोलेनिन काय सांगितलं, नॉन डिग्रेडेबल मटेरियल आहे, ठीक आहे. आणि कॉम्प्लेक्स आहे. कॉम्प्लेक्स म्हणजे काय, गुंतागुंतीचं, एकमेकांमध्ये अडकलेलं आहे, म्हणूनच ते नॉन डिग्रेडेबल आहे. आता इंटाइन जी आहे काय, इंटाइन ह्याच्याबरोबर उलट आहे. इंटाइन काय असते, थिन असते, कारण इंटाइनला तुटून परत पोलन ट्यूब तयार करायचे. ओके, त्यामुळे इंटाइन काय असते, थिन असते, जास्त जाड नसते. आणि कशापासून तयार झालेली असते इंटाइन, बघा हे एक्झाइन आहे तो स्पोरोपोलेनिन पासून तयार झालेली आहे. आणि इंटाइन कशापासून तयार झालेली, तर नॉर्मली जी आपली सेल वॉल जी तयार होते त्याच्यापासून तयार झालेली आहे. सेल्युलोज प्लस पेक्टिन्स आणि थिन बॉन्ड आहे. ठीक आहे, याच्यामध्ये लिहा, हा न्यूक्लियस दाखवा, आत आहे तो. ओके, हा न्यूक्लियस त्याच्यामध्ये आपल्याला पोलन ग्रेन मध्ये पाहायला मिळतो. ओके, आणि ज्या ठिकाणी ही एक्झाइन वीक आहे
किंवा जिथं डिसजंक्शन झालेलं आहे, गॅप आहे एक्झाईनमध्ये, त्या ठिकाणी आपण काय असते आपली पोलन ट्यूब फॉर्म होते. ओके, त्या ठिकाणून काय होते आपली पोलन ट्यूब फॉर्म होते, त्यामुळे आपण त्याला काय म्हणतो जर्म पोर. ओके, आता जर्म पोर कुठेही असू शकतो. ऍक्च्युअली ही कन्सेप्ट कुठं नाहीये स्पोरमध्ये जर्म पोरची. जिथून सेल वॉल वीक आहे तिथून फुटतं पोलन ट्यूब तयार होते, त्याला जर्म पोर म्हणतो आपण. कुठूनही असू शकते, इथं वीक असेल तर इथून तुटेल, इथं वीक असेल तर इथून तुटेल. ओके, जिथून वीक आहे तिथून टकते, त्यामुळे आपण तिथं जर्म पोर असं नाव दिलेलं आहे. ओके, हे झालं तुमच्या मायक्रोस्पोरचं स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर. आता याचं डेव्हलपमेंट कशा पद्धतीने आहे ते बघा. इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं की बाबा हा मायक्रोस्पोर आहे, एक्झाईन आहे, इंटाईन आहे. एक्झाईन स्पोरोपोलिन पासून तयार झालेला आहे. स्पोरोपोलिन काय नॉन बायोडिग्रेडेबल कॉम्प्लेक्स आणि थिक टाईपचे आहे, आणि इंटाईन जे आहे ते आपले पेक्टिन आणि सेल्युलोज पासून तयार झालेले आहे. ओके, ह्याला जर्म पोर आहे. हे सगळं पोलन ग्रेनचं झालं. आता पोलन ग्रेन डेव्हलपमेंट आहे, मेल गॅमेटोफाइट डेव्हलपमेंट आहे. डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट समजा क्वेश्चन जर विचारला 4 मार्कला डायरेक्ट विचारतील. 8 मार्काचं वेटेज आहे या चॅप्टरला विथ ऑप्शन सहित. 8 मार्कांमध्ये 4 मार्क इथं विचारतील, 1 मार्क MCQ मध्ये विचारतील, 2 मार्काच्या सेक्शन मध्ये विचारतील, किंवा 1 मार्काचं डेफिनेशन कुठेतरी विचारतील. झाले 8 मार्क. ठीक आहे, आता हा 4 मार्काच्या विचारण्याच्या लायकीचा क्वेश्चन आहे, डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाइट. ओके, किंवा मायक्रोस्पोरोजेनेसिस. अक्का जर विचारला मायक्रोस्पोरोजेनेसिस, तर मायक्रोस्पोरोजेनेसिस मध्ये तुम्हाला पहिलं मायक्रोस्पोरोजेनेसिस बद्दल लिहायचं आहे. मायक्रोस्पोर मदर सेलमध्ये मिओसिस होतं आणि टेट्रॅड तयार होतो, मायक्रोस्पोर तयार होतो, पोलन ग्रेन तयार होतो. हे पहिलं आलं. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये काय लिहायचं, मायक्रोस्पोरोजेनेसिस मध्ये स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर लिहायचा आहे. तुम्हाला मायक्रोस्पोरचा पोलन ग्रेनचा स्ट्रक्चर काढायचा आहे, एक्झाईन इंटाईन, तो एक्सप्लेन करायचा आहे. एक्झाईन म्हणजे काय, एक्झाईन स्पोरोपोलिनिन पासून तयार झालेला आहे. इंटाईन हे सेल्युलोज आणि पेक्टिन पासून तयार झालेले आहे. न्यूक्लियस आहे. ओके, जर्म पोर आहे. झालं, स्ट्रक्चर ऑफ मायक्रोस्पोर संपलेला आहे. आता त्यानंतर डेव्हलपमेंट ऑफ गॅमेटोफाइट. आता याच्यापासून गॅमिट तयार होणार आहे. आता गॅमिट तयार होण्याची प्रोसेस सिंपल आहे. काय होणार आहे, तर हा स्पोर आहे, या स्पोरची पुढची स्टेप काय होणार आहे, याचा न्यूक्लियस डिवाइड होणार आहे. ओके, याचा न्यूक्लियस डिवाइड झाल्यानंतर आता हे ब्लॅक रेड. ओके, हे स्ट्रक्चर इथपर्यंत तरी सेम आहे. ओके, याचा न्यूक्लियस काय होणार आहे, डिवाइड होणार आहे, आणि आपल्याला या पोलन ग्रेन मध्ये, या पोलन सेलमध्ये 2 सेल्स पाहायला मिळतात. ओके, जी लार्ज आहे ती काय आहे, त्याला काय नाव दिलेलं आहे आपण, ब्ल्यू कलरचे दाखवलेले आहे, त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह सेल. आता तुम्ही म्हणाल ही कशाला पाहिजे इथं व्हेजिटेटिव्ह सेल, आता तर मेलचा पार्ट तयार होणार आहे, रिप्रोडक्टिव्ह पार्ट, मग व्हेजिटेटिव्ह का बरं, का तर याला न्यूट्रिशन कोण द्यायचं, पोलन ग्रेन तयार करायचं ना आपल्याला, पोलन ट्यूब फॉर्म करायचे, ती इलॉंगेटेड आहे, त्या आता आपल्याला माहित नाही. स्टिग्मा आणि ओव्हरी मधला डिस्टन्स किती आहे, म्हणजे स्टाईल किती लांबडे आहे आपल्याला माहित नाही. त्यासाठी न्यूट्रिशन कोण प्रोव्हाइड करणार आहे, तर न्यूट्रिशन प्रोव्हाइड करण्यासाठी व्हेजिटेटिव्ह सेल आहे. आणि या व्हेजिटेटिव्ह सेलमध्येच आत फ्रीली फ्लोट करण्यासाठी करते ती जनरेटिव्ह सेल आहे. जनरेटिव्ह सेल काय करते, फ्रीली फ्लोट करते या व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये, त्याच्या सायटोप्लाझम मध्येच असतं, आतल्यात फ्रीली फ्लोट करत असतं. ओके, आता हे पहिलं डिव्हिजन झालेलं आहे. लक्षात आलं, 2 सेल्स तयार झालेल्या आहेत. पोलन ग्रेन मध्ये काय होणार आहे, मिओसिस होणार आहे. पोलन ग्रेन मध्ये आता मिओसिस होतंय. आता बघा, आता पहिलं मिओसिस होणार आहे पोलन ग्रेन मध्ये. ह्या साईडला मी लिहितो, ह्या साईडला लक्षात ठेवा. पोलन ग्रेन मध्ये काय झालेलं आहे, पहिलं मिओसिस झालेलं आहे. ओके, पहिलं मिओसिस झाल्यानंतर आपल्याला काय पाहायला मिळतं, व्हेजिटेटिव्ह सेल प्लस काय पाहायला मिळालं, आपलं जनरेटिव्ह सेल. पहिल्या मिओसिस मध्ये काय झालंय, पोलन ग्रेन पासून काय तयार झालंय, व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल, ह्या हॅप्लॉइड सेल्स असणार आहेत. ओके, आता व्हेजिटेटिव्ह सेल काय कशी असते, तर इथंच लिहून ठेवा. व्हेजिटेटिव्ह सेल कशी असते, साईज काढलेली आहे.
बिग आहे आणि कशी आहे, न्यूट्रिटिव्ह आहे. बिग आहे म्हणजे मोठे आहे आणि काय, न्यूट्रिएटिव्ह आहे म्हणजे त्याचे न्यूट्रिशियस आहे. जनरेटिव्ह सेल कसे आहे, जनरेटिव्ह सेल्स तुम्हाला सांगितलेलं आहे. जनरेटिव्ह सेल्स कसे आहे, स्मॉल आहे अँड थिन आहे, थिन वॉल असलेली आहे जनरेटिव्ह सेल. या जनरेटिव्ह सेल मध्येच काय होणार आहे, पुढं मियोसिस सेकंड होणार आहे. या जनरेटिव्ह सेल्स मध्ये काय होणार आहे, मियोसिस सेकंड होणार आहे आणि जनरेटिव्ह सेल पासून 2 मेल गॅमेट तयार होणार आहे. खाली तयार काय होणार आहेत, 2 मेल गॅमेट. बघा पोलन ग्रेन आहे, 2n डिवाइड झाले, इकडे एक n गेलाय, इकडे एक n गेलेला आहे. ओके, पुन्हा इथं मियोसिस झालेला आहे आणि इथं सुद्धा 2 मेल गॅमेट तयार झालेले आहेत म्हणजे 1 2 3 आणि 4. अशा पद्धतीने आपल्याला हे पाहायला मिळतं. ठीक आहे, तर हे मेल गॅमेट तयार झालेले आहेत, हे मियोसिस सेकंड नंतर होतं. ही प्रोसेस आहे पूर्ण तुमच्या डेव्हलपमेंट ऑफ गॅमेटोफाइटची. आता ही कशी आपल्याला डायग्रॅमॅटिकली लक्षात ठेवायची. ओके, तुम्हाला स्टेप बाय स्टेप लक्षात एक्सप्लेन करायचंय. पोलन ग्रेन्स, फर्स्ट मियोसिस ऑकर्ड इन पोलन ग्रेन्स अँड फॉर्म व्हेजिटेटिव्ह सेल अँड जनरेटिव्ह सेल. पहिलं सेंटेन्स हे असणार आहे डेव्हलपमेंट ऑफ पोलन ग्रेन्स किंवा गॅमेटोफाइट विचारलं तर. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही लिहा व्हेजिटेटिव्ह सेल्स आर बिग इन साइज and they are nutritive in nature, okay, because they provide nutrition to the generative cell. ते अजून एक्स्ट्रा ऍड करा. Then second sentence, second one is generative cell. Generative cell are small and thin wall. Okay, small and thin wall float in cytoplasm of vegetative cell. कशात करते, फ्लोट म्हणजे काय, वाहते. कशामध्ये वाहते, व्हेजिटेटिव्ह सेल मध्ये वाहत असते, फ्रीली वाहत असते. ओके, जनरेटिव्ह सेल. हे सेंटेन्स इथपर्यंत तयार झालं. देन सेकंड मियोसिस ऑकर्ड इन जनरेटिव्ह सेल अँड वी गेट 2 मेल गॅमेट्स, 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स. अजून जरा त्याला सायंटिफिक बनवा. काय तयार होतंय, 2 हॅप्लॉइड मेल गॅमेट्स आपल्याला मिळतात. ही पूर्ण एक्सप्लेन झालं. आता हे डायग्रामॅटिकली ह्या साईडला बघा, हेच तुम्हाला इकडे डायग्रामॅटिकली दाखवलं. हे स्पोर आहेत, व्हेजिटेटिव्ह सेल झाले, जनरेटिव्ह सेल्स तयार झालेले आहेत. ओके, आता जनरेटिव्ह सेल मध्ये तुम्ही अजून थोडंसं पुढे एक्सप्लेन करा. ओके, समजा ही डायग्राम मी अजून इथं काढली, थोडं बघा. आता मी स्ट्रक्चर चेंज करतो, तुमच्या बुकमध्ये आहे त्या पद्धतीने करतो. आता जनरेटिव्ह सेल तुमची आहे इथं, काही प्रॉब्लेम नाही. ओके, आता व्हेजिटेटिव्ह सेल काय झालेली आहे, थोडीशी तुमची त्याचा न्यूक्लियस आहे तो इलॉंगेट झाला. आता प्रोसेस आहे ना, ही प्रोसेस तुम्हाला दाखवायची आहे डायग्रामॅटिकली. जरा अजून डायग्राम जसं तुम्ही वाढवत न्याल ना तसे तुम्हाला मार्क्स मिळत जाणार आहेत. आता काय झालेलं आहे, सेकंड डायग्राम मध्ये तुम्ही काय काढलं, थर्ड डायग्राम मध्ये, तर सेम एक्झाइन इंटाइन. ओके, त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं अजून त्याला असं मध्ये थोडीशी बारीक झालेली आहे आणि माणसाच्या मिशीगत त्याला तुम्ही अजून थोडंसं हे करा. रेड कलरचं आहे ना, सॉरी. माणसाची मिशी असती तशी तुमची जनरेटिव्ह सेल थोडीशी अजून मोठी होऊन असं दाखवा की ही आता सेपरेट व्हायला लागले. आता जवळजवळ काय होणार आहे, 2 तुकडेच होणार आहेत. आणि पुढे अजून एक डायग्राम काढा त्याच्या, आणि त्याच्यामध्ये असं दाखवा की ही इंटाइन आहे, एक्झाइन आहे, आणि इंटाइन आणि एक्झाइन मध्ये काय तयार झालेलं आहे, 2 मेल गॅमेट्स तयार झालेले आहेत. ओके, 2 मेल गॅमेट्स तयार होणार. या प्रोसेसला पण एनर्जी लागते, म्हणून तर ती व्हेजिटेटिव्ह सेल त्या ठिकाणी होते. ओके, म्हणून तर या ठिकाणी आपल्याला ती व्हेजिटेटिव्ह सेल पाहायला मिळतं. आता इथून पुढे मग पोलन ट्यूब फॉर्मेशन स्टार्ट होणार आहे. बघा इथपर्यंत झालं, इथून पुढे मग तुमची पोलन ट्यूब फॉर्मेशन स्टार्ट होणार आहे. आता ती लास्टची डायग्राम तिकडे जागा नाही राहिली म्हणून मी ह्या साईडला काढतोय, लक्षात घ्या. तर मग तुमचं जे काही वीक सेक्शन आहे तिथून हा पोलन ट्यूब अशा पद्धतीनं फॉर्म होईल. ओके, आणि या पोलन ट्यूब मध्ये आपल्याला मग खाली आपले मेल गॅमेट्स पाहायला मिळतील आणि त्याच्यामध्येच आपल्याला हे आपला व्हेजिटेटिव्ह सेलचा न्यूक्लियस सुद्धा पाहायला मिळेल मेल गॅमेट सोबत. ओके, हा मेल गॅमेट पुढे जाऊन आपल्या जे अॅनाट्रोपिस ओव्ह्यूल असेल किंवा कोणत्याही टाईपचं ओव्ह्यूल असेल त्याच्या सोबत जाऊन काय होणार आहे, तो फ्यूज होणार आहे. म्हणजे तो कुठून मायक्रोपाईल एंड मधून आत जातोय का चलाजल एंड मधून आत जातोय त्याची सुद्धा टाईप आहे, त्याच्यानुसार त्याचं नावं वेगवेगळी
दिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर हा मेल जो गॅमेट आहे त्यातला एक न्यूक्लियस आहे तो एक सेल सोबत फ्यूज होतो आणि दुसरा जो न्यूक्लियस आहे तो तुमचा जर सेकंडरी न्यूक्लियस आहे त्याच्यासोबत फ्यूज होतो. जर फ्रूट फॉर्म होणार असेल तर त्याला म्हणतो आपण डबल फर्टिलायझेशन. बघा इथंच कव्हर झालं डबल फर्टिलायझेशन. ओके, इथपर्यंत लक्षात आलं. हे सगळं होतं तुमचं मायक्रोस्पोअर मदर सेल्स बद्दल, मायक्रोस्पोरोजेनेसिस बद्दल. लक्षात घ्या, डायग्राम काढली ना सगळ्यात जास्त सोपं जातं एक्सप्लेन करायला. ही प्रोसेस तुम्हाला फक्त एक्सप्लेन करायची. ओके, स्पोर होता, स्पोरचं पहिला मिओसिस झालं, व्हेजिटेटिव्ह सेल जनरेटिव्ह सेल्स तयार झाले. ओके, जनरेटिव्ह सेल्स मध्ये पुन्हा मिओसिस सेकंड झालं, जनरेटिव्ह सेल्स डिवाइड झाल्या 2 मेल गॅमेट्स मध्ये. ओके, ह्या सगळ्या गोष्टीला पोलन ट्यूब फॉर्मेशनला वगैरे कोणी मदत केली तर व्हेजिटेटिव्ह सेल्सने मदत केली. त्या व्हेजिटेटिव्ह सेल्स न्यूट्रिशन प्रोव्हाइड केलं आणि पोलन ट्यूब फॉर्म झाली. पोलन ट्यूब कुठून फॉर्म झाली तर जर्म पोन पासून, जिथं वीक एक्झाइन आणि इंटाइन होतं तिथून पोलन ट्यूब फॉर्म झालेली आहे. ओके, पोलन ट्यूब फॉर्म करायला इंटाइनच रिस्पॉन्सिबल असतं, एक्झाइन एक्सटेंड नाही होत, इंटाइन एक्सटेंड होते. बघा एक्झाइन इथं संपलेली आहे, दाखवताना मी दाखवली ब्लॅक कलरची, इथं संपलेली आहे, पुढे इंटाइनच आलेली आहे. ह्या सुद्धा गोष्टी आहेत छोट्या छोट्या, ज्या तुम्ही लेटर ऑन तुम्हाला जर वाटलं याच्यामध्ये ऍड करावे तर तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. ओके, आता पोलन ग्रेन स्प्रेड कधी होतात किंवा शेड कधी होतात? शेड म्हणजे स्प्रेड होणं, झटकणं. त्यापासून कधी झटकतात तर पोलन ग्रेन्स स्प्रेड ऑर शेड ड्युरिंग 2 सेल स्टेज. 2 सेल स्टेज असते, व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल्स. त्यावेळेस पोलन ग्रेन्स डिस्पर्स होतात. आणि सेकंड मिओसिस कुठं पाहायला मिळतं? ज्यावेळेस ते एका स्टिग्मावरती, म्हणजे जे कार्पेल आहे, कार्पेलचा जो स्टिग्मा आहे त्या स्टिग्मावरती ज्यावेळेस लँड होतात ना त्यावेळेस मिओसिस सेकंड ऑकर होतो, मेल गॅमेट तयार होतो. त्याच्यासोबतच मग पोलन ट्यूब फॉर्मेशन स्टार्ट असतं. ओके, आणि मग तो मेल गॅमेट्स आहेत 2 फ्यूज होतात. अँजिओस्पर्म मधलं हे कॅरेक्टर आहे डबल फर्टिलायझेशन. बघा, अँजिओस्पर्म मधलं कॅरेक्टर आहे डबल फर्टिलायझेशन. 2 मेल गॅमेट्स आहेत, एक सेल सोबत फ्यूज करतो आणि एक न्यूट्रिट्यूब किंवा आपण त्याला काय म्हणतो, आपला सेकंडरी न्यूक्लियस आहे त्याच्यासोबत फ्यूज होतो आणि आपल्याला फ्रूट फॉर्मेशन पाहायला मिळतं. एक सेल सोबत फॉर्म होतं त्याचं सीड तयार होतं आणि जे सेकंडरी न्यूक्लियस आहे त्याच्यासोबत फॉर्म होतं त्याचं फ्रूट तयार होतं. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. आता याच्यानंतर जो पार्ट आहे तो आहे मेगास्पोरोजेनेसिस बद्दल, मध्ये गायनोशियम, त्याच्यामध्ये आपण कार्पेल वगैरे, तो आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूयात. इथपर्यंत लक्षात आलं तुम्हाला कशा पद्धतीनं हे एक्सप्लेन करायचं आहे, तुम्हाला आन्सर कशा पद्धतीने लिहायचं आहे, हेच सगळं आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत. ओके, याचं रिव्हिजन करा, आजच्या वाचून काढा, सेंटेन्स वाचून काढा, तुमच्या पद्धतीनं तुमच्या भाषेमध्ये सेंटेन्स लिहा. जेवढं तुम्ही क्वेश्चनचं प्रॅक्टिस कराल तेवढं तुम्हाला सोपं जाईल. ओके, तर आज मग इथंच थांबूयात आणि राहिलेला पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूयात. उद्या सुद्धा आपण लेक्चर घेणार आहोत, उद्या शनिवार आहे ना, उद्या सुद्धा आपण लेक्चर घेणार आहोत. त्याच्यामध्ये आपण फिमेल पार्ट आपण कव्हर करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ अॅनाट्रोपस ओव्ह्यूल. ओके, सोपं आहे. मोस्ट ऑफ दी अँजिओस्पर्म मध्ये काय असतं, स्ट्रक्चर अॅनाट्रोपिस ओव्ह्यूलच असतं. अॅनाट्रोपस म्हणजे ओव्ह्यूल कसं, असं वरून खाली लटकलेलं घंटेसारखं. ओके, लक्षात ठेवायचं, अॅनाट्रोपिस ओव्ह्यूल म्हणजे हे असं उलट लटकलेलं आहे, अशी दांडी असते आणि त्याला वरून ओव्ह्यूल लटकलेलं असतं. ओके, त्याला मायक्रोपायल एंड असतो आणि इकडून चलाजा असतो. त्याला 2 लेयर्स असतात, त्याला काय म्हणतो आपण, इंटिग्युमेंट्स. ओके, इनर असतं, आउटर असतं, इंटिग्युमेंट्स. आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला न्यूसेलस पाहायला मिळतं. न्यूसेलस मध्ये आपल्याला एक मोठा असं एग पाहायला मिळतं. एग मध्ये आपल्याला अजून 6 सेल्स पाहायला मिळतात. ओके, म्हणजे एक सेल आहे मोठी, एक सेल मध्ये अजून आत आपल्याला 6 सेल्स पाहायला मिळतात. एक सेलचा न्यूट्रिटिव्ह न्यूक्लियस आहे. ओके, पण त्या एक सेल मध्ये वरती 3 सेल्स आहेत, खाली 3 सेल्स आहेत, वरच्या 3 सेल्स आहेत, सिनर्जिड सेल्स वगैरे आपण त्याला म्हणतो. ओके, खाली ज्या आहेत त्याला एक सेल आहेत खाली, त्याच्या एक सेलच्या दोन्ही बाजूला असतात त्या सिनर्जिड सेल्स असतात, किंवा वरती 3 अटकलेल्या सेल्स आहेत, चिटकलेल्या असलेल्या, त्याला आपण अँटीपोडल सेल्स म्हणतो. ओके, त्या पाहायला मिळतात आपल्याला. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला 7+8 हा स्ट्रक्चर पाहायला मिळतो. 7 सेल 8 न्यूक्लियस. बघा, सेलचं काउंट करा, वरच्या अँटीपोडल 3 सेल्स, ओके, खालची एक सेल, 2 सिनर्जिड सेल्स आणि पूर्ण एक एग सेल्स, अशा 7 सेल आणि 8 न्यूक्लियस असं आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतं. ओके, तर आज आपण इथंच थांबतोय. राहिलेला पोर्शन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये कव्हर करूयात. ठीक आहे.